श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 जुलैला म्हणजे शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. 3 जुलै रोजी जी चतुर्थी तिथी आलेली आहे तर तिला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. या चतुर्थीचा प्रारंभ 3 जुलैला सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती 4 जुलैला दुपारी 12:39 होणार आहे. आणि म्हणून या चतुर्थीचं व्रत 3 जुलैला म्हणजे शुक्रवारी केले जाणार आहे आणि या दिवशीचा चंद्रोदय होणार आहेत रात्री 9:53. तर 9:53 चंद्रदेवाची पूजा करायची आहेत, गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तरच या व्रताचं शुभफळ हे प्राप्त होते. आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी व्रताला अत्यंत मोठे धार्मिक महत्त्व आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटाचे निवारण करणे असा होतो. हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असून यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, बुद्धी व यशप्राप्तीचे देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय हे केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी करा 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न, हट्टीपणा दूर होईल. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त हा 11 लवंगांचा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय केल्याने नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते. या दिवशी मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न आणि संकट दूर होतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत आणि म्हणून मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांना बुद्धी, ज्ञान आणि विविध कलांमध्ये निपुणता प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. चतुर्थीचा दिवस मंगलमूर्ती गणरायाचा आहे. तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना सद्बुद्धी देतो. अडचणी दूर करणारा बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता म्हणून आपण भगवान श्री गणेशाची आराधना या दिवशी करत असतो. गणेश पुराणात आणि शास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही खास उपाय सांगितले जातात आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच वेळा मुलांना कठोर परिश्रम करूनही कामात यश मिळत नाही. म्हणजेच भरपूर शिकलेली मुलं मुली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा कोणतीही गोष्ट ही त्यांच्या मनासारखी घडत नाही. प्रयत्न करूनही त्यांच्या प्रगतीमध्ये सतत काही ना काही विघ्न येत असतात, संकट, अडचणी येत असतात
आणि म्हणून मुलांची उत्तम प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तसेच तुमची मुलं शिक्षण घेत असेल आणि त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, मुलं जो काही अभ्यास करत आहे, जे काही वाचत आहे, तर ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा एखादी परीक्षा असेल आणि जेव्हा मुलं अभ्यास करून परीक्षेला जातात, पण तिथं गेल्यावर त्यांना काहीच आठवत नसेल आणि यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांच्या लक्षात राहत नसेल, जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर यासारखी समस्यासुद्धा या उपायाने नक्कीच दूर होते. तसेच हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होतो. मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी हे सुद्धा दूर होतात आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि जे अभिषेक केलेलं पाणी म्हणजे जे तीर्थ असणार आहे तर ते मुलांना पाजायचं आहे आणि बाकीचं तीर्थ हे पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना छान हळद, कुंकू, अक्षदा, फुले, जास्वंदाची फुलं असेल तर अतिशय उत्तम, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. दुर्वा अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. फक्त उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये म्हणजेच गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच उपाय करायचा. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 लवंगा लागणार आहेत. ज्या फुलाच्या अखंड लवंगा असतात तर त्या 11 या संख्येमध्ये तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. 11 लवंगा ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगांवरती तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्षम तर 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत. एकदाच शेवटी फलश्रुती म्हणायची आहेत. प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून घ्या आणि एकदा शेवटी फलश्रुती म्हणायची आहेत आणि यानंतर आपल्या मुलांसाठी मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, जी काही संकट आहेत, नोकरी मिळत नाही, व्यवसाय चालत नाही, मुलांचं मन अभ्यासात लागत नाही, मुलं अभ्यास करतायत परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नाही, हट्टीपणा करतात, जी काही समस्या असेल तर ती मनोभावे व्यक्त करायची आहेत आणि यानंतर त्यातला एक लवंग हा आपल्याला आपल्या मुलाला खायला द्यायचा आहे. यानंतर 10 लवंगा या एका डब्बीमध्ये भरून तशाच तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला 1 लवंग हातात घ्यायचे आहेत आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं लवंग मुलांना खायला द्यायचे. असे तुम्हाला 11 दिवस ही सेवा करायची आहेत. दररोज मुलांना 1-1 लवंग जे आहेत तर ती खाऊ घालायची आहेत आणि फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला 11 लवंगांवरती 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमची सेवा करायची आहेत. दुसऱ्या दिवशीपासून फक्त एकदाच तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं, एकदा फलश्रुती म्हणायची आणि त्यानंतर दुसरा लवंग खायला द्यायचं. तिसऱ्या दिवशीसुद्धा सेम तुम्हाला अशीच सेवा करायची आहेत आणि तिसरा लवंग खाऊ घालायचा आहेत. 11 दिवस तुम्हाला मुलांना हे 11 लवंग जे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत आणि तुम्ही स्वतः 11 दिवसामध्ये तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल बघू शकतात. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या होत्या ना त्या कुठेतरी तुम्हाला नक्कीच कमी झालेल्या जाणवतील. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी 11-11 वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि पहिल्या दिवशी सेवा करताना पहिल्या 11 लवंगा हातात घेऊन पहिली 11 वेळा सेवा करा. यानंतर त्या लवंगा साईडला ठेवून पुन्हा दुसऱ्या मुलाच्या 11 लवंगा हातात घ्यायच्या. पुन्हा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची
आणि त्यातील एक लवंग दुसऱ्या मुलाला खायला द्यायचा आणि बाकीचा लवंग दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता ही सेवा करत असताना जर अचानक महिलांना मासिक धर्म आला तर अशावेळी ही सेवा मोठी मुलं असेल तर स्वतः मुलांनी हे अथर्वशीर्षण पठण केलं तरीसुद्धा चालेल किंवा वडिलांनी ही सेवा करून घेतली तरीही चालेल. पण जर तुमची मुलं खरंच मोठी असेल, त्यांना वाचता लिहिता येत असेल ना, तर त्यांच्याकडूनच ही सेवा करून घेण्याचा प्रयत्न करा. छोटी मुलं असेल तर मग आईवडिलांनी ही सेवा केली तर चालेल. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तर हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील. त्याचबरोबर आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी एक दिव्य गणेश मंत्र याचं पठण तुम्ही करू शकता. शास्त्रानुसार चतुर्थीपासून सलग 51 दिवस जर आपण या मंत्राचा जप केला तर मंत्रसिद्धी प्राप्त होते. म्हणजेच मंत्रातील ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी राहते. या उपासनेचा अनुभव तुम्हाला एका आठवड्यामध्येच यायला लागतो आणि तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळते. हा उपाय केल्याने अडकलेली कामे पूर्ण होण्याचे मार्ग जे आहेत तर ते दिसू लागतात आणि तुमची प्रत्येक इच्छा जी आहे तर तीसुद्धा पूर्ण होते. हा मंत्र अत्यंत प्रभावी असल्यामुळे त्याचा जप करताना मनाची आणि शरीराची शुद्धता राखणे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर त्याचा उलट परिणाम जो आहे तर तो सुद्धा आपल्यावरती होत असतो. 51 दिवसामध्ये तुम्हाला कोणताही मांसाहार हा करता येणार नाही. एखाद्या गोष्टीचं व्यसन असेल तर ते पूर्णपणे बंद करावं लागेल. हा मंत्र तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. त्यामुळे जप करताना कोणाबद्दलही मनात द्वेष किंवा हेवा असू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाचेही वाईट व्हावे अशी इच्छा मनात धरून हा जप करू नका. तसेच या 51 दिवसाच्या काळात घरात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नये, खोटे बोलणे टाळावे किंवा कोणाचा अपमानसुद्धा करू नये. आपलं मन शांत ठेवून गणेशाला शरण जायचं आहे आणि या मंत्राचं पठण करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकाच जागी बसून तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि पठण हे आपल्या देवघरासमोरच करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून तुम्हाला 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि बसताना तुम्हाला एक लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे आणि त्यावरतीच बसायचं आहे. आता हा कोणता दिव्य प्रभावी मंत्र आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर हा दिव्य गणेश गायत्री मंत्र आहे. तर मंत्र असा आहे, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तर हा मंत्र ऐकायला जरी सोपा असला परंतु तो अत्यंत प्रभावी आहे. जो व्यक्ती चतुर्थीपासून सलग 51 दिवस 108 वेळा या मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहे ना त्या 100% दूर होतात. तसेच त्यांची रखडलेली अडलेली कामे ही सुद्धा पूर्ण होते. इतका जास्त हा प्रभावी मंत्र मानला जातो. म्हणून जर तुम्हाला सुद्धा 51 दिवसाची ही सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच या चतुर्थीपासून करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.